गुड मॉर्निंग. आज आपण नागपूरमधनं कोकणला ट्रॅव्हल करत आहे आणि सकाळी 3:30च्या आसपास घरातून गाडी निघाली होती आमची. खूप काळोख होता. स्वतः आम्ही थोडंसं पुढे आलेलो आहे. ॲप्रॉक्स 150 किलोमीटर्स. 5:30 वाजलेले आहेत. सकाळचं टेम्परेचर क्लायमेट खूप सुंदर आहे. सो आता आम्ही परत चहा पाणी वगैरे घेतला जस्ट. आता ते झालं आहे आणि आता आम्ही परत कंटिन्यू करत आहे आमची ट्रिप टुवर्ड्स कोकण. सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ खूप आवडेल आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब वगैरे करून घ्याल. तसंच आमच्यासोबत राहा. तुम्हाला कळेल की आज आपण कसे व्ह्यूज वगैरे व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत असं. ठीक आहे, चलो. आज पेट्रोल पंपावरती थांबलो होतो आपण. चहा वगैरे झाला आहे आणि आता परत निघत आहे. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. These little problems, we could solve them. Try another, but I know you got one. But there's no hurry, the light's calling. In the van we're driving to Austin. This feels like time is making fun of me. Away at the walls and I can barely breathe. मच्छर आहे मच्छर. इवा हे पुढे येते. आपल्याला अजून 750 किलोमीटर जायचं. किती किलोमीटर जायचं आहे? 730. त्याला नाही घातला. तू बोल. आपण कुठे जात आहे ते सांग. कुठे कुठे राहते? खूप दूर जाते. खूप दूर. पण कुठे? बाई ती जळली आहे का? भेटली आहेस मी.
Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every seed's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. तिथेच थांबा इवा. इवा तिथेच थांब. बॅग कशाला? मग कशाला? Just like the scripture in a hotel drawer, just to know what good my faith is for. My train of thought ain't making all of the stops. That's enough, but no one wants what I've got. What I've got. मी आज माझ्या आतुकले जाणारे. तर आपण सकाळी 3:30 वाजता नागपूरमधनं निघालो होतो. आत्ता 9 वाजलेत, 9, सव्वा 9 झालेत आणि आपलं ऑलमोस्ट 450 किलोमीटर कव्हर झालेलं आहे. एक्सप्रेस हायवे मस्त मजा येत आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही एका पेट्रोल पंपवरती थांबलो पण होतो, कारण थोडीशी झोप आल्यासारखी वाटत होती. जेणेकरून थोडंसं सेफ्टी पर्पजसाठी गाडी साईडला लावली आणि अर्धा तास मस्त आराम केला. अर्धा तासाचा एक पॉवर नॅप घेतलेला आहे आणि आता परत आम्ही मुंबई हायवेला लागलेलो आहोत. मुंबई ऑलमोस्ट 340 किलोमीटर असेल आणि थोड्याच वेळात आता छत्रपती संभाजीनगर येऊन जाईल. ऑलमोस्ट 31 किलोमीटर आहे संभाजीनगर. सो ट्रॅव्हलिंग करताना खूप मजा येत आहे. फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की कधी वाटत आहे बाबा झोप येत आहे ड्रायव्हिंग करताना, तर गप गाडी आपली साईडला लावावी. 1-2 तास लेट झालं चालते, पण घरी सुखरूप पोहोचा. 34 किलोमीटर्स आहे संभाजीनगर. आपण अप्रॉक्स हाफ आवरमध्ये पोहोचून जाऊ. 9:45पर्यंत संभाजीनगरला आपण पोहोचून जाऊ. त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करणारच आहे मुंबईपर्यंत. नाशिक वगैरेचा जो पॅच आहे तो करून मग आपण त्या रोडनी गावाला जाऊ. मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे, तो एक्सप्रेस हायवे आपण पकडणार. कल्याणवरनं निघेल आय थिंक. आणि सध्या आपण क्रुझिंग स्पीड आपला ऑलमोस्ट 100च्याच कंटिन्युअसली 100चं स्पीड लिमिट ठेवून आपण गाडी चालवत आहे. त्यामुळे काही त्रास होत नाही आहे, आरामात गाडी जात आहे. RPM सुद्धा स्वीट स्पॉट आहे गाडीचा, त्यामुळे गाडी ओव्हर हिटिंग वगैरे काहीचा इश्यू येत नाही आहे. पेट्रोल पण आपण अर्ली मॉर्निंगला 2100 रुपयाचं फील केलं होतं निघताना, आणि आता सेम कंडिशन आलेली आहे. ते 2100 रुपयाचं पेट्रोल आय थिंक संपलेलं आहे 400 किलोमीटरच्या पॅचमध्ये. तर आता पुढे आपण बघूया जसं पेट्रोल पंप मिळेल. आता पेट्रोल पंपावरती आम्ही थांबलो होतो, पण आम्ही पेट्रोल नाही भरलं तिथे. तर नेक्स्ट पेट्रोल पंपला जेव्हा आपण थांबू थोडा संभाजीनगरच्या पुढच्या पेट्रोल पंपवरती, तेव्हा आपण पुन्हा गाडी रिफिल करून घेऊ. तेव्हा आय थिंक अप्रॉक्स 3,500 ते 4,000 रुपयाचं पेट्रोल आपल्याला लागेल. टोटल अप डाऊन आता बघूया कितीचं पेट्रोल लागते. अप्रॉक्सिमेटली 6,000च्या पेट्रोलमध्ये आपण कोकणात पोचायला पाहिजे. नागपूर ते कोकण ऑलमोस्ट 6,000 रुपयाचं पेट्रोल लागते वाया कार. लास्ट टाइम आम्ही बाईकने सुद्धा आलो होतो जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं, तेव्हा खूप मजा आली. एवढं आपण ट्रॅव्हल केलेलं आहे नागपूर टू आत्ता ज्या करंट लोकेशनला आपण आहोत, तेवढंच अजून सेम डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे. तर
आय थिंक मला घरी पोचेपर्यंत संध्याकाळचे 7-8 तरी वाजतील अप्रॉक्सिमेटली. कारण आपण डिनर लंच वगैरेसाठी थांबू. नाश्ता वगैरे पोटभर झालेला आहे. डिनर करायचं दुपारी. सब हो जाएगा भाऊ. डिनर करो, लंच करो, पेट भरो, गाड़ी चलाओ, बात खत्म. मौज करते करते जाएंगे. रास्ते का मजा लेते लेते जाएंगे. बहुत सारा अच्छा सीनरीज आहे. सब बोगन विलास, सगळीकडे बोगन विलाची झाडं लागलेली आहे मस्त मस्त. आणि आता कसं जेव्हा आपण मुंबईला पोहोचू तेव्हा जो कोकण पट्टा चालू होईल त्यात मजा येईल. सो असेच तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करा व्हिडिओ, तर तुम्हाला पुढचे एपिसोड सुद्धा बघायला भेटतील. आणि सबस्क्राईब करा 3 तिगाडे घोडे. तुला दिसत नाही व्हिडिओ चालू येतो. आणि आमचं यात एक शेंगरू पण आहे, ते पुरा आगाव आहे. पाठी तिच्यासाठी बेडचं प्रिपरेशन पूर्ण केलेलं आहे, पण तिला तिथे झोपायचं नाही आहे. हा, आता तिची मम्मा जाईल झोपायला पाठी थोड्या वेळाने. कारण माझी झोप मस्त पूर्ण झालेली आहे. हाफ आवरचा पॉवर नॅप घेतला होता, त्यामुळे आता मला काही वाटत नाही आहे. स्लीपीनेस सगळा उडालेला आहे. मी आता इव्हिनिंगपर्यंत टोटली ड्राय रन करू शकतो. मदत थोडंसं घेईन मी ब्रेक, असं नाही, पण बघूया आता कसं होते. ही आमची ॲक्च्युली मतलब मी, वाईफ आणि आमची छोटी मुलगी हिचा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग आहे, जो आम्ही कार घेऊन जात आहे. लास्ट टाइम मी आणि वाईफ मतलब ऑलमोस्ट 3 ते 4 वेळेला आम्ही कम्युट केलं होतं. मुंबई टू नागपूर, पुणे टू नागपूर आणि कोकण टू नागपूर. बाईक घेऊन केलं होतं. आमच्याकडे युनिकॉर्न आहे, ती युनिकॉर्न घेऊन आम्ही राईड केलं होतं. 1 डेचा हॉल्ट घेतला होता आणि त्याच्यानंतर परत राईड केली होती. पण आता आमचं टार्गेट आहे, कारण आमच्याकडे कार आहे, तो कंटिन्युअस 100 km/hच्या स्पीडने आम्ही चाललो आहे. सो आजच्या दिवसातच आम्हाला ही राईड क्लोज करायची. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. These little problems, we could solve them. Try another, but I know you've got one. But there's no hurry, the lights calling. In the van we're driving to Austin. This feels like time is making fun of me, taking away at the walls and I can barely breathe. This might be my only chance to leave. आपलं मोस्टली आता 900 किलोमीटर्स कंप्लीट झालेलं आहे आणि लास्टचं 50 किलोमीटर पेंडिंग आहे. सध्या आता आपण थोडं एका ठिकाणी रेससाठी उभे झालेलो आहोत. मस्त लोकेशन आहे. तुम्हाला मी बॅकग्राऊंडसुद्धा दाखवून देण्याचं एक नंबर आहे. 1 मिनिट, हे बघा. घाट सेक्शन आहे 50 किलोमीटरचा. हा जसं कंप्लीट होईल तसं आपण मग घरी पोचून जाऊ गावाला. पण मजा आली. जो समृद्धी एक्सप्रेस हायवे होता तिथे तर खूप मजा आली, कारण जे 750 किलोमीटर्स होतं ते तिथेच कवर होऊन गेलं होतं. आणि पुढचं 250 किलोमीटर्स थोडंसं गाव साईड एरियाज, क्रॉसिंग कल्याण वगैरे
ते सगळ्या गोष्टी होत्या. कल्याण झाल्यानंतर पालीचा गणपती, अशा भरपूर साऱ्या गोष्टी क्रॉस केलेल्या होत्या. आणि आफ्टर दॅट आपण इकडे आता रीच झालेलो आहे. 15 किलोमीटर्स फक्त पेंडिंग आहे. सो मोस्टली विदिन 1 आवरमध्ये तेही सुद्धा आपलं कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही पाठचं नेचर बघू शकता, पूर्ण खाडी आहे आणि तिकडे लोक वाळू वगैरेचं वाळू काढतात. ॲक्च्युली घराला वगैरे जे कन्स्ट्रक्शन्समध्ये यूज होते त्याचं पूर्ण काम ते करतं तिकडे. सध्या एका पॉईंटवरती उभे आहोत आपण, थोडंसं रेस्ट करूया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. थोडंसंच राहिलं आहे, विदिन 1 आवरमध्ये आपलं ते कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आणि स्पेशली आपल्या गाडीने आपल्याला साथ दिलेली आहे. मस्त ऑलमोस्ट 100 किलोमीटर पर आवरचा कम्यूट करत विदिन 8 to 9 आवर्समध्ये आपण 750 किलोमीटर्स क्रॉस केलं होतं. मजा आली राईड करायला. आणि समृद्धी एक्सप्रेस हायवेवरती तर खूप मजा आली. ॲक्च्युली पूर्ण स्ट्रेट रोड आणि पूर्ण खाली रोड होता, त्यामुळे कंटिन्युअसली 100-110चा स्पीड आपला मेंटेन होता. कुठेही ब्रेक्स वगैरे लावायची गरज नव्हती. फक्त एका ठिकाणी थोडंसं इश्यूज झाला, जो 3000 रुपयाचा आपण पास काढतो फ्रीचा, तो समृद्धी महामार्गावरती चालत नाही. सो माझी गाडी तिथे ब्लॅक लिस्टेड म्हणून दाखवत होती. बट कॅश वगैरे ऑनलाईन पेमेंट्स वगैरे करून ते रिझॉल्व झाला इश्यू. ठीक आहे, चला आता आम्ही थोडं रेस्ट करतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. फायनल 50 किलोमीटर्स आहेत, ते पण आपले 1 तासामध्ये ऑलमोस्ट कवर्ड होऊन जाईल. बिकॉज पूर्ण घाट सेक्शन आहे, त्यामुळे गाड्या थोड्या हळू चालवाव्या लागतात. ठीक आहे, चलो मिलते फिर, बाय बाय. हेलो गाइस, आप करेंगे साथ साथ, हम चलेंगे साथ साथ, दादू दाद, हम चलेंगे. मम्मी सलाद बोलत त्याला सगळं सलाद दिसत, तसंच दिसतं. आडवच दिसतं. उलटा कर. Do it again, yeah.